हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरू असे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साईजचं फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग बघितलं होतं, डायरेक्ट कापडावरती अस्तरवरती आणि त्यानंतर मेन ब्लाऊज पीस. ठीक आहे, सगळं कटिंग आपण बघितलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फोरटक्स ब्लाऊजचं फ्रंट नेक. आपण जसं फोरटक्स तयार करतो सो ते सगळं फिनिशिंगमध्ये अगदी प्रॉपर आपण ही कशा पद्धतीने तयार करणार आहोत ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे, अजिबात स्किप नाही करायचा, जेणेकरून काय होतं तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी त्यामधल्या समजून नाही घेत आणि स्किप करता, मग त्यानंतर मग तिथेच काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि म्हणजे तुमचा प्रॉब्लेम असतो आणि ती टिप्स स्किप होते. ठीक आहे, असं न करता व्यवस्थित लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. छोटासा असणार आहे, शिकायचं असेल तर व्यवस्थित व्हिडिओ बघणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण छोट्या छोट्या गोष्टी आपण जर समजून व्यवस्थित घेतल्या तर त्या गोष्टी आपल्याला पुढे शिकण्यासाठी खूप उपयोगी ठरतात. ठीक आहे, आता मी योगपट्टी घेतलेली आहे, म्हणजेच क्रॉसपट्टी. आता आपण ती व्यवस्थित समोरासमोर टोकं असतात ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे, व्यवस्थित त्याच्यावरती अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि आपल्याला उलटी पलटी करायचं आहे. म्हणजे जसं की आपण कटोरी ब्लाऊजला सुद्धा क्रॉसपट्टी असते, 3 पीस प्रिन्सेसला कटला सुद्धा असते. तर आपण जशी नॉर्मली ती योगपट्टी तयार करतो तशीच सेम आपल्याला अशी ही पण योगपट्टी तयार करून घ्यायची आहे. जसं की अस्तरला व्यवस्थित जॉईंट वगैरे करून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचे पुढे तुम्हाला मी सांगते. ठीक आहे, आता आपल्याला हे फोरटक्स ब्लाऊजचं जे आपण दोन्ही पण पार्ट घेतलेले आहे त्याच्यावर एकच पार्टवरती आपण मार्किंग केलेलं आहे. ठीक आहे, पण अगोदर आपण कटिंगमध्ये बघिटलं होतं, माझं थोडंसं कटिंगमध्ये जे राहून गेलेलं होतं कट करायचं ते मी नंतर कट केलं आणि तिथं आपल्याला जॉईंट द्यायचं होतं. जे आपण एक्स्ट्रा इकडं कटिंग टक्ससाठी आपण घेतो ते आपण एक्स्ट्रा तिथं वरती पुढे वाढवतो, तर तेच आपल्याला व्यवस्थित अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. ज्यांनी हे मागचा व्हिडिओ कटिंगचा बघितला असेल त्यांना व्यवस्थित ते समजलं पण असेल. ठीक आहे, तर बघा आता मी ते व्यवस्थित जोडून घेते अगोदर आणि नंतर आपण टक्स पॉईंट कसे करायचे ते पण बघूयात. पण त्या अगोदर मी आता हे अस्तर आहे ना बरोबर सगळं मेन फॅब्रिकला जोडून घेते, म्हणजेच मेन ब्लाऊज पीसला. मेन ब्लाऊज पीस उलट्या साईडने ठेवायचे आणि उलट्या साईडने आपल्याला हे अस्तर जॉईंट करून घ्यायचे पूर्ण, जसं आपण कटोरी वगैरे सगळ्याच ब्लाऊजला जोडतो सेम तशाच पद्धतीने जोडून आपल्याला साईड पॅटर्नसुद्धा आपल्याला साईडचं एक्स्ट्रा फॅब्रिक आपल्याला कट करून टाकायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय करायचे, जे आपण एका साईडच्या फोरटक्सला जे टक्स दिलेले आहेत ते टक्स आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा मारून घ्यायचे आहेत. तर कसे ते तुम्हाला पुढे दाखवते, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा आता सेम पद्धतीने दुसरा सुद्धा पार्ट आपल्याला जोडायचा आहे, अस्तरला जॉईंट करून व्यवस्थित घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचं सगळं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. पण अगोदर मी व्यवस्थित सगळं पार्ट जॉईंट करून घेते. तर आता त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक पण कट करून घेते. आता दुसरा पार्ट पण तयार केला आहे, पण ज्या पहिल्या पार्टवर आपण टक्स पॉईंट दिले होते ते पॉईंट आपल्याला मार्किंग केलेले होते तेच मार्किंग आपल्याला थोडंसं जास्त खडून अजून वळून घ्यायचं, जेणेकरून ते जास्त डार्क केलं तर ते व्यवस्थित असं आपल्या दुसऱ्या ह्याच्यावर छापा येईल. तर मग तशाच पद्धतीने ते दुसऱ्या ह्याच्यावरती आपल्याला छापा काढून घ्यायचा उलट्या साईडनी अस्तरच्या आणि ते तिथून आपल्याला टक्स द्यायला सुरुवात करायची आहे. जसं आपले आपण पूर्ण छापा दिलेला आहे तेच मार्किंग करून आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा टक्स मारून घ्यायचे. सेम तशाच पद्धतीने आपण व्यवस्थित टक्स मारून घ्यायचे दोन्ही पण साईडनी. मी आता सगळे जसे आपण मार्किंग केलेलं आहे तसेच टक्स मारून घेणार आहे, जसं पहिल्या साईडली मारले तसेच जेवढं मार्किंग केलं तेवढंच टक्स मारून घ्यायचे आहेत. ज्याचे एक्स्ट्राचे आपल्याला अजिबात टक्स नाही मारायचे, जेवढे आहे तेवढेच करायचे. आता आपण कटिंगच्या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेतलं होतं टक्स कुठे मारायचे, किती इंचावर घ्यायची आहे, कोणता टक्स कुठे घ्यायचा आहे, किती इंचावरती किती इंचाचा घ्यायचा, हे सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर शिकलेलो आहोत. आणि जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर ह्याच्या अगोदरचा कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवलेलं होतं. ते व्हिडिओ थोडासा आपला टाकण्यासाठी लेट झाला होता. जसा आपला नॉर्मली रोजचा व्हिडिओ दुपारी 2 वाजता असतो, तर कधी कधी अपलोड करायला उशीर झाला तर मग संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंत व्हिडिओ येतोच, पण येतोच आपला रोजची रोज व्हिडिओ येतात. ठीक आहे,
तर बघा आता हे दुसऱ्या साईडनी सुद्धा मी टक्स देऊन घेतलेले आहेत. पूर्ण टक्स आपली शिलाई मारून झालेली आहेत. समोरासमोर ठेवायचे आणि अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे. आणि थोडासा आपल्याला कर्सेप द्यायचा आहे, कारण आपल्याला योगपट्टी जोडायची आहे. योगपट्टीला आपल्याला थोडंसं उंचावरती टोक असतं. त्याच उंचावरची टोकावरती आपल्याला सोयीची बाजूची योगपट्टी आणि त्यानंतर सोयीच्या बाजूचा पॅटर्न हे ठेवून घ्यायचा एक साईडचा, आणि उलट्या बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची असते. अशा पद्धतीने डबल टिप दिली. वरून पण एक फिनिशिंगसाठी आपण टिप्स देऊन घेऊया अशा पद्धतीने. जर ओव्हरलॉक करायचं असेल तर तशी टिप नाही दिली तरी चालते, पण हे ब्लाऊजला मला ओव्हरलॉक नव्हतं करायचं. त्यानंतर दुसऱ्या साईडनी सुद्धा सेम तसंच करायचं आहे. सेम तशाच पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे क्रॉसपट्टी. आता मी ही क्रॉसपट्टी जॉईंट करून घेतली. त्यानंतर फिनिशिंग टिप दिली. आता मला याला दोन्ही पण साईडला हुक लूप पट्टी पण जोडायची आहे. आता मी पहिले हुक लूप पट्टी जोडून घेते आणि त्यानंतर मी गळ्याची फिनिशिंगसुद्धा देऊन घेते. ठीक आहे. तर बघा आता अगोदर हुक लूप पट्टी जोडताना तुम्हाला नेहमीच तर माहितीच आहे हुक लूप पट्टी आपण कशा पद्धतीने जोडतो. त्यामुळं मी हुक लूप पट्टी जोडून घेतली. आणि त्याच्यानंतर आपल्याला जी फिनिशिंग असते म्हणजे पायपिंग असते ती आपल्याला द्यायची आहे. तर तीसुद्धा मी लगेच तिथं देऊन घेते. आता पायपिंगसाठी आपल्याला तिरक्या पट्ट्या काढायच्या असतात. तिथं कपडा थोडा होता त्यामुळं मी तिरक्या पट्ट्या काढून जॉईंट दिला आहे. आणि त्या तिरक्या पट्ट्या आपल्याला फोल्ड करून घ्यायच्या आहेत आणि ते इथं फिनिशिंग द्यायला सुरुवात करायची आहे. मी अगोदरच कालच्या व्हिडिओमध्ये एकदा सांगितलेलं होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये की ब्लाऊजची गोट म्हणजेच त्याला फिनिशिंगसुद्धा म्हणतात, आणि तेच कसं द्यायचं ते दाखवलेलं होतं. आपली शॉर्ट व्हिडिओसुद्धा व्यवस्थित बघत जा म्हणजे तुम्हाला समजेल. आता बघा हे आपण अशा पद्धतीने पट्टी जॉईंट केली. कट मारून घ्यायचे आणि पट्टी आपल्याला उलट्या साईडने ढकलायची आहे आणि त्याला पायपिंग द्यायची आहे, करायची आहे. ठीक आहे. आता मी हे व्यवस्थित पायपिंग करून घेते. पायपिंग करताना आपण हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की व्यवस्थित कपडा आपला पलटी झाला तरच पायपिंगचं फिनिशिंगसुद्धा छान येतं. आता इथं कपडा तर एवढा कडक होता आणि तरीसुद्धा मी इथं पायपिंग करायला घेतलं होतं, कारण ऑप्शन नव्हतं. दुसऱ्या साईडने सुद्धा थोडंसं डिझाईन होतं. त्या डिझाईनचा गळा वेगळाच होता. तिथं लेस पण नाही लावू शकत. आणि म्हणजे डिझाईन आता लेसचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. मग प्रत्येक लेस आपल्याकडे अवेलेबल नसते. त्यामुळं बेस्ट ऑप्शन पायपिंग करणं किंवा गळ्याला पलटी करणं. ठीक आहे. अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला परत पायपिंग करून घ्यायची. म्हणजे आता एक साईडची तर करून झाली, आपण दुसऱ्या साईडची पण करून घेऊया. बॅक नेक आणि बाहीचं मी रेडी करून ठेवलेली आहे. ठीक आहे. आता इथं मी दुसऱ्या साईडचं सुद्धा पायपिंग व्यवस्थित असं करून घेतलं आहे. आता आपण जे हे राहतं हुक लावण्यासाठी आपल्याला आय बनवायचे असते ते पण आपण बनवून घेऊया. अशा पद्धतीने आता आम्ही आय बनवून घेते. आता आय बनवताना तुम्ही व्यवस्थित मार्किंग करून बनवा. मला सवय असल्यामुळं मी एकदम असे बरोबर बनवते, त्याच्यामुळे मला वेळ नाही लागत आणि मी एकदम पॉईंटवर बनवते. मी मार्किंग वगैरे करत नाही. आता मला इथे हे ब्लाऊज एकदम अर्जंटली द्यायचे होते म्हणून मी इथं पटापटा शिवून घेतले. तर बघा अशा पद्धतीने मी इथं आय पण बनवून घेतले आणि इथं समोरासमोर ठेवून बघायचं फिनिशिंग वगैरे व्यवस्थित आलं आहे का. तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त असं फिनिशिंग आलेलं आहे. जे ब्लाऊजला पप असतो तो सुद्धा एकदम मस्त आलेला आहे. एकदम मस्त अशी त्यामध्ये आपलं व्यवस्थित फिटिंग बसतं. आता हे पूर्ण तर आपलं फ्रंट नेक रेडी झालेलं आहे. फोरटक्सचं तेच आपल्याला शिकायचं होतं, ते आपण पूर्ण शिकलेलो आहोत. आता त्यानंतर बॅक पण मी तयार केला आणि बाही पण, आणि सगळं व्यवस्थित ब्लाऊज मी पूर्ण स्टिच करून घेतला, फिनिशिंग देऊन घेतली. आणि अशा पद्धतीने आपला पूर्ण फोरटक्स ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. खूप सुंदर पद्धतीने स्टिच झालेला आहे. फिटिंगसुद्धा अगदी परफेक्ट बसतो आणि साईजनुसार कमी जास्त मापं असतात. तुम्हाला लवकरच फोरटक्स ब्लाऊजचा सुद्धा चार्ट मी देईल. ठीक आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने मस्त असं बॅक नेक होता, त्यालासुद्धा रेडी करून घेतला होता. मस्त छान मस्त त्याला वर्कमध्ये डिझाईन होती, एम्ब्रॉयडरी वर्क, आणि छान असे लटकन पण बनवलेले आहेत. तर चला आजचा व्हिडिओ इतकाच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. आणि काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदीच मनापासून धन्यवाद. भेटू उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये. आणि हे पण फोरटक्स ब्लाऊज होता. एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज होते आणि फोरटक्स ब्लाऊज होते. तर दोन्ही पण छान असे मी रेडी करून घेतलेले आहेत आणि हुक पण लावून घेतलेले आहेत. तर फोरटक्स ब्लाऊजचा आपण कटिंग आणि स्टिचिंग 2 व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला कटिंगचा तर तो पण नक्की बघा.
प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित बघत जा, समजून घेत जा, जेणेकरून तुम्हाला छोटे छोटे टिप्स ह्या व्यवस्थित समजायला लागतील. बाय बाय.